रीलच्या नादात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मित्र नाचत होते आणि त्यानं स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि पुढच्या क्षणी थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा डेली ताज्या बातम्या बघण्यासाठी. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील वायरी इथल्या एका रिसॉर्टमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या रिसॉर्टमध्ये काही मित्र मजामस्ती करण्यासाठी आले होते. स्विमिंग पूलमध्ये धमाल मस्ती करताना एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. स्विमिंग पूलमध्ये मित्र रील बनवत असताना त्यानं एक मोटर रूमच्या छतावर उभा होता. जेव्हा कॅमेराच्या कडे आला तो नाचला आणि पुढच्या क्षणी त्यानं स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. उंचावरून उडी मारल्यामुळे तरुणाचं डोकं स्विमिंग पूलच्या तळाला जोरदार आपटलं. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धक्कादायक म्हणजे त्यानं उडी मारल्यानंतरही इतर 3 मित्र नाचत होते. त्यांच्या ध्यानीमनी पण आलं नाही की त्यांच्या मित्रासोबत काय घडलं. पुढच्या क्षणी जेव्हा तो बाहेर आला नाही तेव्हा दुसरे मित्र पाण्यात आले तर त्याच्या डोक्याला मार लागल्याचं दिसलं. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचं नाव श्रेणिक मिलिंद टाकळे असं आहे. श्रेणिक हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या ईश्वरपूर गावातील होता. 10 मित्रांचा ग्रुप सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी मालवणमध्ये आला होता. या ग्रुप वायरीमधील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. इथं स्विमिंग पूलमध्ये दंगामस्ती करताना ही दुर्घटना घडली. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी या मराठी गाण्यावर डान्स करत रील बनवत असताना ही दुर्घटना घडली. स्विमिंग पूलची खोली कमी असल्यानं त्याचे डोके तळाला आपटले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मित्रांनी त्याला मालवणी ग्रामीण रुग्णालयात नेलं खरं, पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अनेक ठिकाणी स्विमिंग पूल परिसरात सूचना लिहिलेल्या असतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात ह्या दुर्घटना घडतात. आता पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी पर्यटक फिरायला येतात. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांनी स्विमिंग पूल परिसरात वावरताना काळजी घ्यावी.